ज्ञानेश्वरी वाचल्यापासून संत ज्ञानेश्वरांविषयी एक ओढ होती आणि त्या ओढीपोटी मी आज आलोय आपेगावच्या संत ज्ञानेश्वरांच्या जन्मगावी. आणि हे समोरले मंदिर दिसत आहे ते संत ज्ञानेश्वरांचं जन्म ठिकाण आहे. 1212 मध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी लिखाण केलं. पण ज्ञानेश्वरी लिखाणाच्या आधी त्यांची जी लहानपणापासूनची जी साधना होती आणि या पवित्र अशा ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि या ठिकाणाला या भारत भूमीमध्ये विशेष असं महत्व. जन्म मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी राम महाराज तांबे हे ज्ञानेश वारकरी शिक्षण संस्था चालवतात आणि तिथे ते शिक्षक आहेत. ते आपल्याला या जन्मस्थळाची संपूर्ण माहिती सांगितली. 11 वर्ष या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज राहिले. 11 वर्षानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणाहून आळंदीकडे काशीकडे प्रस्थान केलं. या ठिकाणी जो हा सुवर्ण पिंपळ दिसतो आहे आणि हा आजान वृक्ष दिसतो आहे, तर याच आजान वृक्षाला आणि सुवर्ण पिंपळाला ही रुक्मिणी माता यांनी प्रदक्षिणा करून आपल्या पतिदेवांना परत मिळवलं. ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा पंजोबा त्र्यंबक महाराज हे सुद्धा विठ्ठल भक्त होते आणि यांच्या कुटुंबाला ही खूप परंपरा होती. म्हणूनच श्री विष्णूचे अवतार यांनी प्रत्यक्ष यांच्या कुटुंबात जन्म घेतला आणि तीच म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. त्र्यंबक पंत महाराज यांनी एका पायावरती उभं राहून 12 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फल म्हणून 3ही देवतांनी श्री भक्त त्र्यंबक पंतांना आशीर्वाद दिला की आम्ही तुमच्या कुलामध्ये जन्म घेऊ. भगवान विष्णू हे ज्ञानोबरायांच्या रूपाने अवतरित झाले. भगवान श्री सदाशिव हे निवृत्तीनाथांच्या स्वरूपाने अवतीर्ण झाले. ब्रह्मदेव हे सोपान काकांच्या त्या ठिकाणी स्वरूपामध्ये अवतीर्ण झाले. आदिशक्ती म्हणून लताबाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अवताराला आले. 4ही भावंडांची अवतार भूमी हीच आहे. ही ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे. या ठिकाणी पूर्वी विठ्ठल पंतांचा या ठिकाणी खूप मोठा वाडा होता आणि या वाड्याचं स्वरूप आता मंदिरामध्ये झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर हे या संस्थांचे अध्यक्ष आहेत आणि ते या ठिकाणी काम करतायत. अतिशय उत्कृष्ट असं काम ते या ठिकाणी करतायत. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं कायम आकर्षण याच्यासाठी आहे तो अध्यात्माच्या साह्यानं सुद्धा हे शरीर आपल्याला पंचतत्वात विलीन करता येतं आणि म्हणूनच ती आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. आणि आजही आमचे वारकरी संप्रदाय सगळा असा मानतो की ज्ञानेश्वर महाराज खरोखरच त्या ठिकाणी अजूनही आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे पैठणचे एकनाथ महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा काळ हा 12व्या शतकाचा आणि पैठणचे एकनाथ महाराजांचा काळ जवळजवळ 16व्या शतकाचा. असे 400 वर्षाच्या नंतर सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये काही दुरुस्त्या पण होत्या. त्या दुरुस्त्या करण्यासाठी त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत देऊन त्या ठिकाणी बोलून घेतलं. या पैठण ठिकाणी एकनाथ महाराज आळंदीला गेले, तिथं ती समाधी शोधली. आता आपण समाधी शोधली हे म्हणतो, हे म्हणणं फार सोपं आहे, पण त्यावेळेस तिथं जंगल असल आणि वेगवेगळे पशु पक्षी असल. गावकऱ्यांना सुद्धा माहित नव्हतं त्या ठिकाणी समाधी कुठे आहे. आणि ती शोधून त्या समाधीत प्रवेश करून परत ज्ञानेश्वरीचं अपडेट रूप संत एकनाथांनी आपल्याला दिलं सगळ्यांना. खरं म्हणजे ती संजीवन समाधी ही आजही सगळा वारकरी संप्रदाय म्हणूनच इतक्या भक्तिभावानं तिथे जातो. या ठिकाणी आल्यानंतर मला अत्यंत आनंद, एक आध्यात्मिक आनंद या ठिकाणी होत आहे. त्याच्या मंदिराच्या पाठीमागची जी साईड दिसत आहे ही सर्व गोदावरी नदी आहे.